शुभविवाह या मालिकेच्या 27 डिसेंबरच्या भागामध्ये आता ते शिक्षक भूमीकडे येतात आणि म्हणतात सॉरी म्हणजे तुम्हाला सकाळी सकाळी डिस्टर्ब केलं, पण ना माझं घड्याळ दुरुस्त झाले का हे विचारण्यासाठी मी आलो होतो. भूमी म्हणते हो तर तुमचं घड्याळ दुरुस्त झाले. मग ते शिक्षक घड्याळ घेतात आणि पाहतात. इकडे आता अक्का हे सगळं पाहत असते. ते म्हणतात अरे बापरे, इतकं जुनं घड्याळ होतं तरी सुद्धा तुम्ही दुरुस्त केलंच सुद्धा. भूमी म्हणते हो, फार काही झालं नव्हतं, जुनं असलं ना तरी खूप चांगलं आहे ते घड्याळ. ते शिक्षक खूप खुश होतात. अक्का मात्र संशयाने त्यांच्याकडे पाहत असते. ते शिक्षक भूमीला आता पैसे देऊ करतात. भूमी म्हणते नको नको, पैसे कशाला, एवढं फार काही मी केलेलं नाहीये. आकाश म्हणतो असं कसं सायकल राणी, अगं मी बघितलं ना, रात्रभर जागून तू घड्याळ दुरुस्त केलंस. यावरती आता तो माणूस लगेचच इथे घड्याळ दुरुस्त करून मिळेल असा आता बोर्ड लावतो. तो बोर्ड लावल्यावरती भूमी म्हणते हे कशाला तुम्ही केलं. आकाश म्हणतो हे चांगलं आहे सायकल राणी, आता तुझ्याकडे वेगवेगळे घड्याळ दुरुस्त करायला येतील आणि तुला याच्यातून मदतच मिळेल ना. असं म्हणत आता आकाश खूप खुश होतो. इकडे अभिजित सांगत असतो कोणत्या कंपनीचं आपल्याला 20 करोडचं कॉन्ट्रॅक्ट मिळाले. यावरती राजा काका म्हणतात इनामदार कंपनी आहे ना तिचं. रागिणी म्हणते ही ऑर्डर नक्की मी पूर्ण करेन. यावरती अभिजित म्हणतो आई मी नाही, आपण म्हणूया ना. असं म्हणत पहिल्यांदा अभिजित आता रागिणीला टोकतो आणि तिला मध्ये जाब विचारायला लागतो. यावरती रागिणी म्हणते हो तर आपणच करायचं आहे. राजा काका म्हणतात हो, इनामदार म्हणून एक कंपनी आहे आणि त्यांनी आपल्याला हे 20 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय, लवकरात लवकर ऑर्डर पूर्ण करून द्यायला पाहिजे, नाहीतर आपलं इम्प्रेशन खराब होईल. रागिणी म्हणते अच्छा इनामदार ना, ठीक आहे आपण लवकरात लवकर ही ऑर्डर पूर्ण करूया. तोपर्यंत ते शिक्षक म्हणतात हे बघा असं कसं, तुम्ही इतकं चांगलं काम करताय तर बाजूच्या लोकांना पण त्याचा फायदा मिळावा आणि तुम्हाला पण 4 पैसे मिळतील, म्हणून मी रात्रभर जागून हा ॲक्च्युली बोर्ड बनवला तुमच्यासाठी. असं म्हणत तो आता भूमीला बोर्ड देतात. भूमी म्हणते खरंच खूप तुमचे आभार. यावर ते म्हणतात नाही नाही, असं मराठी माणसांनी मराठी माणसाचे आभार मानायची काही गरज नाही आहे. कसं असतं ना, एकमेकाला मदत केली तरच आपण पुढे जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही आभार मानायची काही गरज नाही आहे. आता भूमी विचार करते चला काही नाही तरी हे 4 पैसे तर मिळतील. तितक्यात शिक्षक सांगतात तुम्हाला अजूनही जॉब नाही आहे ना, तर एक काम करू का, माझ्या ओळखीमध्ये एक कंपनी आहे, तिथे माझी ओळखसुद्धा आहे. जर तुम्ही तिकडे गेलात, माझी ओळख सांगितलीत तर कदाचित तुम्हाला जॉबसुद्धा मिळून जाईल. यावरती भूमी म्हणते ॲक्च्युली मला जॉबची गरज आहेच. यावर ते म्हणतात हे बघा हे माझं कार्ड घ्या, इनामदार म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीत तुम्हाला जॉब मिळेल. भूमी म्हणते खरंच तुमचे किती आभार मानू ना तितके कमी आहेत. यावरती आकाश म्हणतो ए सायकल राणी म्हणजे तुला नवीन जॉब मिळणार. आता भूमीला इनामदार फर्म म्हणजे ज्या फर्मची राजा काकांना ऑर्डर आलेली असते त्याच फर्ममध्ये आता मात्र भूमीला जॉब मिळालेला असतो. यामुळे भूमी खूप खुश असते. आकाश म्हणतो सायकल राणी बरं झालं तुला आता जॉब मिळणार. अक्का हे सगळं दृश्य पाहत असते. इकडे आता राजा काका सांगतात लवकरात लवकर डिझाईन पास करून आपल्याला त्यांना पाठवायला पाहिजे. अभिजित म्हणतो काळजी करू नका, आम्ही लवकरात लवकर ही रात्रीच डिझाईन तयार केले. राजा काका म्हणतात आम्ही म्हणजे कोण. यावरती अभिजित म्हणतो म्हणजे मी आणि पौर्णिमानी. राजा काका म्हणतात पौर्णिमा, या सगळ्यामध्ये पौर्णिमाला गती आहे असं मला काही वाटत नाहीये. पौर्णिमा म्हणते नाही म्हणजे मी यांना शेड कलरच्या किंवा ह्याच्या रंग बघण्यासाठी मी मदत केली होती. याच्यावरती रागिणी म्हणते ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत ना त्या गोष्टीमध्ये पडूच नये, कारण ही काही शेड सिलेक्ट करणं हे काही लिपस्टिक का मेकअपची शेड नाही आहे, हे ना गारमेंटचं बिझनेस आहे. यावरती अभिजित म्हणतो अगं आई कसं आहे ना, माझ्यासोबत राहून राहून ती शिकेल ना सगळं, म्हणजे आपण तिला जर शिकायचा चान्सच दिला नाही तर कशा पद्धतीने ती शिकू शकेल. त्यामुळे जर ती माझ्यासोबत राहिली तर हळूहळू प्रत्येक गोष्ट ती शिकेल, मी तिला शिकवेन. यावरती रागिणी म्हणते ठीक आहे मग लागू दे कामाला. रागिणीला कळतं की या सगळ्यामागे पौर्णिमाचं डोकं आहे आणि तिनेच अभिजितला या सगळ्यामध्ये भडकवलेलं आहे. रागिणीच्या लक्षात येतं पौर्णिमाचा डाव, पण तिथे अभिजितचा विरोध न करता रागिणी गप्प बसते आणि म्हणते ठीक आहे लागू दे हिला कामाला. पौर्णिमा भलतीच खुश होते आणि म्हणते मी तयार होऊन येते लवकरात लवकर, मग आपल्याला पुढची कामं करता येईल. यावरती राजा काका म्हणतात ठीक आहे अभिजित चल आपल्याला पुढचं प्रोजेक्ट बघायचं आहे, त्यामुळे आपण तिकडे जाऊया. असं म्हणत राजा काका आणि अभिजित निघून जातात. इकडे आता भूमी विचार करत असते फक्त माझ्याकडे 1000 रुपये आहेत. या 1000 रुपयामध्ये नोकरीच मिळेपर्यंत किंवा नोकरीचा पगार मिळेपर्यंत मला आता हे सगळं भागवायला पाहिजे. पण या सगळ्यामध्ये कसं काय भागवू. नोकरी लवकरात लवकर मिळायला पाहिजे, नाहीतर किराणाचे सुद्धा या 1000त पैसे भागणार नाहीत. असा विचार करत असताना तिकडे आकाश येतो आणि सायकल राणी अगं बघ ना याची पाणीच गेलेलं आहे, म्हणजे मी साबण लावला
आणि अंघोळीला जाणार तर सगळं पाणीच गेलं असं म्हणत साबण लावलेल्या आकाशला पाहताच भूमीला हसू काही आवरत नाही. भूमी म्हणते, आकाश कसा आहेस ना तू? असं म्हणत भूमी उठते आणि म्हणते, थांब मी बघते पाण्याचं काय ते बघते म्हटल्यावरती भूमी उठते आणि त्याच वेळेला तिचा पाय घसरतो आणि भूमी खाली पडते. त्यावेळेला आकाश तिला सावरतो. आकाश म्हणतो, ए सायकल राणी, अगं हे काय झालं, पडलीस की तू? आणि एकमेकांकडे दोघं जण प्रेमाने पाहायला लागतात. त्याच वेळेला आकाशच्या चेहऱ्यावरील पाण्याचे थेंब भूमीच्या तोंडावरती पडतात आणि आकाश म्हणतो, अगं सायकल राणी, हे माझ्या चेहऱ्यावरचे थेंब तुझ्या चेहऱ्यावरती पडतायत ना, तर ते अगदी डायमंड सारखे दिसतायत ग, तू खूपच सुंदर दिसतेस सायकल राणी. असं म्हणत आकाश भूमीकडे पाहतच असतो. आकाश भूमीकडे, भूमी आकाशकडे, दोघंही खूप रोमॅन्टिक झालेले असतात. आता मात्र थोड्याच वेळात भूमी म्हणते, आकाश अरे बाजूला हो, मी बघते तुझं पाण्याचं काय प्रॉब्लेम आहे ते. आणि ती आकाशच्या मिठीतून बाजूला होते आणि तिकडून आता ती लगेचच पाणी बघायला जाते. पण भूमी आणि आकाश या दोघांच्या हालचालीवरती कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी नजर ठेवून असते. नंतर इकडे हे दोघं जण म्हणजे राजा काका आणि आता अभिजित बाहेर गेल्यावरती रागिणी म्हणते, बरंच चाललंय ग तुझं, म्हणजे आत्तापर्यंत माझ्या मुलाने मला कधी जाब विचारला नाही, पण आज तो मला जाब विचारायला आलाय, हे सगळं तुझ्यामुळे पौर्णिमा म्हणते, नाही हो, असं काहीच नाहीये, इतके दिवस जेलमध्ये असल्यामुळे त्यांना ना स्वभावामध्ये थोडी चिडचिड आली असेल, बाकी काही नाही. रागिणी म्हणते, तसं असेल तर ठीक आहे पौर्णिमा, पण या सगळ्यामध्ये मला जर कळलं की तुझा हात आहे ना, तर तुला मी सोडणार नाही हं, कारण माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध फितवायचा तू प्रयत्न सुद्धा करू नकोस, कारण या सगळ्यामध्ये तुला मी सोडणार नाही पौर्णिमा. असं म्हणत रागिणी खूप चिडलेली असते आणि पौर्णिमाला चांगला सडेतोड जाब विचारत असते. पौर्णिमा मात्र रागिणीला नकळत अभिजितला आपल्या बाजूने वळवून घेत असते. रागिणी म्हणते, काम करशील, पण या सगळ्यामध्ये माझ्या कामाचं ढवळाढवळ केलीस किंवा माझ्या कामात वाट लावायचा प्रयत्न केलास तर पौर्णिमा, तुला माहिती आहे मी काय करू शकते, ते तुला या घरातून सुद्धा हकलून देऊ शकते. पौर्णिमा म्हणते, आई अहो असं मी काही नाही करणार, पण तुम्हाला काही आकाशचा पत्ता लागला का, जोसेफ काही बोलला का तुम्हाला? यावरती रागिणी म्हणते, बघे तुला जाब द्यायला किंवा तुला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये, मी बघेन काय करायचं ते. असं म्हणत रागिणी पौर्णिमाला सडेतोड उत्तर देऊन तिला फटकारते आणि म्हणते, याच्याशी तुझा काही संबंध नाहीये, तू याच्यात पडू नकोस, माझी कामं मला शिकवायची गरज नाहीये. इकडे पौर्णिमा विचार करते, नक्की यांच्या मनात तरी काय चाललेलं आहे, म्हणजे या मला काही सांगायला का मागत नाहीत. तोपर्यंत भूमी इकडे नळ चालू करते, पाणी येत नसतं. मग भूमी आकाशला थोडं साईडला करते आणि म्हणते, बाजूला हो आकाश, मी पटकन पाण्याचं काय ते बघते, मी तुला ह्या टाकीतून पाणी देते. आणि तिथे असलेल्या एका पिंपामधून आता भूमी हंड्याने पाणी घेऊन आता बादलीमध्ये ओतत असते. या सगळ्यामध्ये पडदा उघडून कोणीतरी हे पाहत असतं आणि हा पडदा उघडल्याचं नंतर भूमीच्या लक्षात येणार असतं. भूमी आणि आकाशच्या हालचालीवरती कोणीतरी नजर ठेवून असतं. भूमी आकाशला पाणी देते आणि बाहेर पडते आणि त्याच वेळेला तिला तो पडदा दिसतो. कोणीतरी हा पडदा उघडलाय हे तिच्या लक्षात येतं. तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगत असते, काय आई, भूमीचा फोन वगैरे आला होता की नाही? यावरती आजी म्हणते, हो काल तिचा फोन आला होता, आकाश खूप खुश आहे, तू काळजी करू नकोस. यावरती रागिणी म्हणते, बरं आहे तुलाच फोन येतो, मला कधी तिचा फोन येत नाही. मानसी म्हणते, ताईच्या फोनला रेंज नसते ना, म्हणून ताईचा फोन नाही लागत. यावरती रागिणी म्हणते, जगातले अख्खे बाकी सगळे फोन लागतात, फक्त माझा फोन लागायला रेंजची प्रॉब्लेम असतो का, माझाच फोन लागत नाही? यावरती आजी म्हणते, अगं तुझा काय माझा काय, कुणाचा तरी फोन लागून ख्याली खुशाली कळली तर ठीक ना, एवढं काय आहे. पण रागिणीला नुसता जळफळाट होत असतो, मी फोन लावते तर लागत नाही, ती मला फोन करत नाहीये, आकाशची सही हवी आहे. या सगळ्या कश्मकशमध्ये आता रागिणी अडकलेली असते. हा तिचा रागिणीचा रागीटपणा किंवा रागिणीचं विचित्र वागणं मानसीच्या लक्षात मात्र येत असतं. इकडे आता भूमी विचार करते, काय आहे हे सगळं, आत्ता मी पडदा लावला होता. आणि ती म्हणते, आकाश अरे मी पडदा लावला होता, तर हा पडदा कुणी उघडला? आकाश म्हणतो, सायकल राणी मला नाही माहिती हा पडदा कुणी उघडला ते, मी तर नाही उघडला हा पडदा. भूमी विचार करते, याच्यात ना काहीतरी गडबड आहे, आधी माझी साडी चोरली गेली, आता हा पडदा उघडला, मला असं वाटतंय आकाश आपण नाही ते फळी ठोकून घेऊया. आकाश म्हणतो, अक्कांनी काय सांगितलं लक्षात आहे ना, एक खेळा ठोकला तर 500, तू 4 खेळे ठोकशील तर 2000 होईल. यावरती भूमी सांगते, आपल्या सेफ्टी पुढे काही नाही आहे, या सेफ्टीसाठी आपल्याला हे करायलाच पाहिजे. असं म्हणत भूमी आता त्या खिडकीला फळी ठोकण्याचा विचार करते. नंतर भूमीला इनामदार फर्ममध्ये नोकरीसाठी जायचं असतं, तर ती आकाशला सांगत असते, आकाश अरे मी एकटीच इकडे चालले, तू एकटा इथे कसा राहणार? आकाश म्हणतो, तू काळजी करू नकोस, माझी काळजी करू नकोस, मी इथे एकटा माझं मॅनेज करेन. भूमी म्हणते, आकाश तू कसं मॅनेज करशील? आकाश म्हणतो, मी सांगितलं ना सायकल राणी. भूमी म्हणते, आणि तुला काही लागलं तर? यावरती अक्का म्हणतात, त्याला काही लागलं तर मी आहे, मी बघेन त्याला काही हवं ते. असं म्हणत अक्का आता आकाशला
पावभाजीच्या गाडीवरती घेऊन जातात. आकाश म्हणतो अक्का मला काहीतरी काम द्या. अक्का म्हणते तू शांत बस बरं. आकाश म्हणतो काम द्या. मग अक्का त्याला भांडी विसरायला सांगतात आणि त्याच वेळेला रागिणी आणि आता पौर्णिमा कारमधून जात असतात. आकाश भांडी विसरत असतो. आता रागिणी आणि पौर्णिमा त्याला पाहणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.